प्रेक्षकांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील गुरुचरित्र पारायणाला किती महत्त्व आहे, काय महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण का करावे याची सखोल अशी माहिती तुम्हाला अगदी सविस्तरमध्ये आजच्या या व्हिडिओ थ्रू मिळणार आहे. फक्त एक करायचे, आजचा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रेक्षकांनो पहा, श्रावण महिन्यातील गुरुचरित्र पारायणाला अत्यंत श्रेष्ठ आणि विशेष असे महत्त्व आहे. कारण श्रावण हा पवित्र साधना आणि तपश्चर्येचा काळ मानला जातो. श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असल्याने या महिन्यामध्ये तुम्ही जी कोणती सेवा कराल ना, ती सेवा उच्च कोटीची सेवा गणली जाते. या महिन्यात वातावरण सात्विक आणि भक्तिमय असल्याने मनाची एकाग्रता सहज साध्य होते आणि गुरुचरित्राच्या वाचनातून मिळणारे फळ हे अधिक पटीने वाढते. त्याचबरोबर श्रावण महिन्यात दत्तगुरूंचे ध्यान आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन केल्याने साधकाला थेट गुरुतत्वाचा आशीर्वाद मिळतो. म्हणजेच गुरुकृपेची प्राप्ती साधकाला होते. आयुष्यातील असाध्य आजार, मोठी संकटे, गरिबी, दुःख, अडथळे दूर करण्यासाठी हे पारायण अत्यंत प्रभावी साधन मानले जाते. घरात नियमानुसार पारायण केल्याने पितृदोष, वास्तुदोष, संचित पापांचा नाश होतो आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. त्याचबरोबर कष्ट आणि संकटाचे निवारण देखील या गुरुचरित्र पारायणाने होते. त्याचबरोबर श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण केल्यामुळे, ग्रंथ वाचनामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सुख, शांती, चैतन्य, प्रसन्नता आणि आनंद निर्माण होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये नांदते. श्रावण महिन्यात निसर्ग आणि ब्रह्मांडात अनेक आध्यात्मिक बदल होत असतात. या काळात भगवान शिव आणि गुरुतत्व पूर्णपणे जागृत असते. स्वतःवर आणि मनावर ताबा मिळवून केलेली ही उपासना मानवी मनाचे शुद्धीकरण करते. त्याचबरोबर श्रावण महिन्यात करता येणाऱ्या या पारायणाचे काही नियम आहेत जे आपण थोडक्यात पाहूया. सामान्यतः हे पारायण 7 दिवसांचे, सप्ताह किंवा काही भक्त वेळेअभावी 3 दिवसांचे पारायण करतात. पारायणाच्या दिवसामध्ये कडक ब्रह्मचर्य पाळावे आणि कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. त्याचबरोबर मद्यपानही वर्ज्य करावे. रोज ठराविक वेळी शुचिर्भूत स्वच्छ होऊन देवघरात किंवा शांत जागेवर बसून अंतःकरणापासून वाचन करावे. त्याचबरोबर ज्या दिवशी म्हणजे ज्या काळामध्ये तुमचं हे पारायण असेल त्या पारायणामध्ये नामस्मरण हे सततचे चालू असेल. दत्तगुरूंचे नामस्मरण, जप हा कंटिन्यू चालू ठेवा. कारण जपाला देखील खूप महत्त्व आहे आणि दत्तगुरूंचे स्मरण केल्याने ती सेवा देखील ही उच्च कोटीची सेवा श्रावण महिन्यात मानली जाते. त्यामुळे पारायणासोबतच तुमचे नामस्मरणही चालू असू द्या. 11 माळी तर उत्तम आहेत आणि नाहीच जमलं तर 1 माळ तरी नक्की करा, पण करा. त्याचबरोबर जरी तुम्ही हे पारायण करत असले तरी मनामध्ये दत्तगुरूंविषयी भक्ती, भाव, श्रद्धा आणि विश्वास असू द्या आणि पूर्ण निष्ठा ठेवून सातत्याने 7 दिवस आणि समर्पण देऊन हे पारायण पूर्ण करा. पहा, दत्तगुरू प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.